नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. 18 मे या दिवशी विवेकानंद पोलीस चौकीमध्ये 2 जोडप्याची तक्रार होती की पोलिसांनी अरेरावी केली. नेमके पोलिसांनी अरेरावी का केली, कशासाठी केली, त्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी मी आलेलो आहे 5 पीरनगर लातूर या ठिकाणी. खरं पाहिलं तर पत्रकार हा निष्पक्ष असतो. पत्रकाराला कुठलेही पक्ष, जात, भेद, पंथ नसतो. पत्रकाराची भूमिका ही एकच असते की दोन्ही बाजू मांडणे आणि सत्यता ही जगाच्या समोर आणून देणे. नेमकी काय सत्यता आहे, का त्या संबंधित पोलिसांसोबत अरेरावी झाली, या भागातील, या 5 पीरनगर भागातील जे झोडपे होते त्या संदर्भात मी चौकशी करण्यासाठी, इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे. माझ्यासोबत काही नागरिक आहेत, माझ्यासोबत काही महिलासुद्धा आहेत. ताई, काय सांगाल, परवा एक जो प्रकार झाला, इथल्या जोडप्यांनी तिथं पोलिसांनी अरेरावी केल्याचा आरोप केला आहे. नेमकं काय पार्श्वभूमी आहे त्या जोडप्यांची, काय पार्श्वभूमी सांगाल, काय सांगाल एकंदरीत तिथलं? काय नाही, जे आहे ते सत्य होतं, पण त्याच्यामध्ये काही गलत मिक्स केले. बरं, काय गलत मिक्स केलं? जो सावकार आहे त्याच्यापाशी लायसन नसून त्यानं 10,000चे 3 लाख 3.5 लाख असं वसूल करते. त्याच्यातलीच मी आहे. मी 75,000 फेडले त्याचे, तरी पण त्यानं येऊन मला नाही तेवढ्या घाण शिव्या देतय. माझ्या मुलांना कत्ती दाखवतय. माझा नवरा आडतीवर काम करते. माझे 2 लेकरं सेंटरिंग कामाला गोलाईमध्ये जातात. मी भिवून त्याचे पैसे भरले. काय नाव आहे त्याचं? अहमद खलील शेख. अहमद खलील शेख असं संबंधित त्या सावकारकी करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. आणि तो व्यक्ती अक्षरशः 20 रुपये 25 रुपये टक्केवारीनं पैसे फिरवतो असाही नागरिकांचा आरोप आहे. ताई, काय सांगाल, किती पैसे घेतला होता त्यांच्याकडनं? मी 10,000 घेतले होते. 10,000चे 40 झाले. 40 मधले 30 परत दिले. 10,000ला रोज 300 रुपये व्याज लावून 1.5 लाख रुपये केले. नाही देत म्हणलं तर माझ्या वडिलाला, बारक्या भावाला बोलवून घेऊन मला जबरदस्ती केली. घरी वकिलापाशी जाऊन मी लिहून दिले. 75,000 फेडले. तरी बी येऊन मला नाही तेवढ्या घाण शिव्या द्यायचं, फडशी घालतो डोक्यामध्ये म्हणायचं. मी भिवून कुठवर भरायचं? मला पण जीव आहे, मला पण आहे संसार. मी किरायाच्या घरात राहते. 8,000 पगार आहे मला हॉस्पिटलमध्ये महिना. आता दुपारी येऊन त्यांनी शिव्या देऊन गेलेत. मी दवाखान्यात ड्युटीला होते तेव्हा. माझे 2 मुलं राहते, तर माझी मुलं पण लहान आहेत. तर माझा नवरा आडतीवर अमल करते, त्याला पण त्रास होईल म्हणून मी भिव भरले. सर, कुठवर भरायचं? तुम्ही पोलिसात तक्रार वगैरे केली नाही? हा, गेले होते. तर सरांनी मला म्हणले की जसे घेतला तसे भरा. मी तिथून त्याच पावली वापस आले. केस बी करायला गेले नाही. अच्छा, म्हणजे मुद्दल तेवढं भरून टाका. काहीच म्हणले नाहीत त्यांनी. मुद्दल व्याज म्हणले नाहीत. बाई, इथं येऊन उपयोग नाही घेतलीस तसं भरावं लागल. त्यांनी माझं काही ऐकून घेतले नाहीत. नंतर मी पोलीस स्टेशनला गेले नाही. और बच्चे है ना बाहर फिरते हैं, चलते हैं, उनको दिखती कि लगे है ना केस करती है और केस सीधा पुलिस स्टेशन में जाती है। सायरा बानो। और क्या नाम है उनका? सायरा बानो। सायरा बानो। हाँ, सीधा केस करती जाके। और है कि नहीं, एक बार लाई क्या घर को और डबल से वहाँ जाती है और केस वहाँ करती जाके। और पुलिस के ऊपर बोलती कि वो केस नहीं ले रहे, ऐसा नहीं ले रहे बोल के वो बोलती ऐसा। हाँ, अच्छा, पुलिस स्टेशन 2 बार छोड़ा के लेके आए। 2 बार भी लाए तो और भी है ना केस करने के ऊपर ये और ऐसा कर दी। और बाहर खुर्ची डाल के मस्त गालियाँ देते बैठती। एक गाली है कि नहीं लाखों की देती है। और परेशान कर दिए हमको। अच्छा। और हमारे बच्चों को और मेरे शोहर को और मेरे बच्चे को, मेरे को खतरा है। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. इकडे या दादा. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. अक्षरशः इथले नागरिक भयभीत झालेले आहेत. 5 पीरनगर म्हणजे हा इथं कष्टकरी जनतेचा भाग आहे. श्रमजीवी जनतेचा हा भाग आहे. सोबत अजून दादा आहे. दादा, काय सांगाल? मैं लेबर काम को जाता हूँ, मुकाम से जाता हूँ भैया। मुकाम से जाता हूँ। मेरे को कभी भी वो मेरे बच्चे को और मेरे औरत को धोखा है। रोज के गालियाँ देते हैं। हाँ, रोज छोटे गालियाँ देती है। मैं 600 रुपये कमाता हूँ, रोज के आके देता हूँ पैसे। अच्छा। रोज कमाना उसके गालियाँ सुनने का। रोज त्यांच्याजवळ पैसे देतात तुम्ही? मेरे औरत ये शो। काय ना गालियाँ देने वाली का नाम क्या है? सायरा बानू। काही सतर्क नागरिक आहेत, युवा पिढी आहे, युवा नागरिक आहेत. भैया, काय सांगाल, नेमकं काय वातावरण आहे इथलं ह्या संबंधित? क्रिकेट खेळायला गेलतो खाली तळ्यावर. मग तिथं आले की झाडाखाली पाणी प्यायला बसलो होतो आम्ही. मग पाणी प्यायला तिथं आली, आमची म्हैस कोण सोडली, मग शिव्या वकटवकट्या दिलेली. मग आम्ही तिथून आलो निघून आली, जाऊन केस केले. मग आम्हाला बोलून घेतले साहेबांनी, तिथं पाटील साहेबांनी बोलले. आम्हाला सांगितले की ते जाऊ नका, दामदार विचारले. मग तिथून आलो आम्ही. मग 8च्या गेला घरी साहेब आले, चला चौकीला म्हणले. नेले, गुन्हा दाखल केले. गुन्हा दाखल मग SP ऑफिसला जाऊ म्हणले. मग SP ऑफिसला जाऊन आलो आम्ही घरी. संबंधित व्यक्तीचा सांगण्यावरून गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी? हां, त्यांचा ऐकून गुन्हा दाखल केले. बरं.
अशा किती घटना घडल्यात आजपर्यंत इथं? 7-8 घटना घडलेली ती. 7-8 घटनेमध्ये पोलिसांनी त्यांचाच जबाब मान्य त्यांचा केला. जबाब घेतला आणि नंतर त्याने नाही केलं म्हणून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केले त्याने पोलिसावर आरोप केला. पोलिसांवरतीच गुन्हा दाखल केलाय. हां. तर आपण पाहू शकता या पाचपीर नगरमधली भयावह झालेली जनता माझ्यासोबत आहे. काय नाव आहे संबंधित जोडप्याचं जी की तुमच्यावर अन्याय अत्याचार करते आणि तुमच्यावर दबाव टाकते, नव्हे तर पोलीस प्रशासनावर सुद्धा दबाव टाकला जातो? काय नाव आहे त्या जोडप्याचं? नाव अहमद शेख आहे. जे काल परवा मी देखील सोबत होतो पोलीस स्टेशन पासून SP ऑफिसपर्यंत. जे चव्हाण साहेबावर जे आरोप लावलेला आहे सर्व खोटा आहे. चव्हाण साहेबांनी आमच्याकडून चहा देखील पिलेला नाही. बर. की त्याच्यावर त्या साहेबावर देखील आरोप लावलेला आहे की 15,000 रुपये घेऊन मॅनेज झालेले आहेत म्हणून. अरे बाप. हे सर्व खोटं आहे. बर. बेटा काय नाव आहे तुझं? माझं नाव लक्ष्मीकांत हनुमंत शेळके आहे. बर. लक्ष्मीकांत, मला सांग काय त्रास आहे तुला त्या संबंधित अहमद शेख नावाच्या जोडप्याकडून? आमच्या मम्मीने पैसे घेतले होते, किती घेतले होते? 10,000 घेतली होती. 10,000चे 40,000 झाले. हा. 40,000 मधून 30,000 रुपये वापिस केलो आम्ही. हा. त्या 30,000 वापिस केल्यावर 10,000चे या 300 रुपये लावलं. 300 रुपये त्याचे 3.5 लाख केलं. 3.5 लाख केलं, त्याच्यातून आम्ही फेडलो अर्धे पैसे फेडलो. आणखी पण आमच्यावर दमदाटी करायला आले आणि माझ्या मम्मीच्या अंगावर फडशी घेऊन येऊ लागले मारतो म्हणून. मग मम्मी माझी कामाला गेली ती 12-12:30 सुमारात आलं आणि मला विचारलं तिनं कुठे गेली आहे, जसं की ती त्याची बायको असल्यासारखं बोलतोय माझ्या मम्मीला. काय सांगाल तुम्ही आता? तुमची मागणी काय एकंदरीत प्रशासनामधून काय मागणी आहे? आमच्या चौकामध्ये इथं भांडण तर झालेलं नाही, पण त्यांनी केलं की दुसऱ्या दिवशी 8 दिवसाच्या 15 दिवसाच्या नंतर भांडण झालंय. पण ही भांडण इथं झालेलं नाही. अजून ही पहिली केस करताना डबल आरोप यांच्यावर लावलेला आहे. काय मागणी आहे? या इकडे अलीकडे या, थोडं सगळे या इकडे अलीकडे. काय मागणी काय तुमची आता पोलीस प्रशासनाकडून काय मागणी आहे? हे आरोप जेवढे बी लावतात हे लोक, हे समजे आरोप खोटाडे आहेत. ह्या खोटाड्या लोकांवर महोदय SP साहेबांनी कठोर कारवाई करण्यात यावं. जी बदनामी पसरवलेत 5 पीरच्या लोकांची किंवा 5 पीरच्या लोकांना जी त्रास देऊ लागलेत ही लोक खाऊन पिऊन किंवा ढोंगी बाबा बनवून, काय ह्या लोकांवर SP साहेबांना ताबडतोब ॲक्शन घेण्यात यावं ही आमची मागणी आहे. बर. जी चव्हाण साहेबावर जे खोटा आरोप लावलेला आहे त्या 18 तारखेला 11 वाजल्यापासून 5 पर्यंत आम्ही लोक सोबत होतो. चव्हाण साहेबाला आम्ही रिक्वेस्ट बी केली की साहेब गुन्हा दाखल करून घेऊ नका, तर त्यांनी न ऐकता त्यांनी त्यांची कारवाई पूर्ण केली चव्हाण साहेबांनी. आम्हाला SP ऑफिसला धाडून त्यांचं जी कार्य पूर्ण केला त्यांनी. कार्य पूर्ण केल्यावर आम्ही SP ऑफिसला जाऊन आल्यावर मग चव्हाण साहेबाचा फोन आला की 15,000चा माझ्यावर आरोप लागलेला आहे, तुम्ही दिलेत का? तर आम्ही म्हणलो रुपये बी दिलं नाही साहेब आणि तुम्ही चहा तक नाही पिला आमचा. हे अक्षरशः खोटं आहे. दाम्पत्याकडून होतोय अहमद शेख या दाम्पत्याकडनं होतोय. पोलिसांवरती सुद्धा दबाव टाकण्याचं, प्रेशर टाकण्याचं काम केलं जातं. इथले गोरगरीब जनता आहे जी रोज कामाला गेल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय यांची चूल पेटत नाही. असा हा इथला पाचपीर नगर बाबळगाव रोडचा हा एरिया आहे आणि या एरियामध्ये प्रचंड स्तोम या संबंधित व्यक्तीनं माजवलेला आहे. इथलं SP डोळे झाक करतायत का? इथलं स्थानिक पोलीस प्रशासन या व्यक्तीवर डोळे झाक करते का या व्यक्तीला अभय इथले राजकीय पक्ष देते? हा मोठा प्रश्न इथल्या सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे. कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, पाचपीर नगर, बाबळगाव रोड, लातूर.